अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधी, लहाना वाचून मोठ्यांचा, मोठेपणानं टिकेसाचा, पतिता विन परमेश्वराचा बोलबाला हुनी नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको. परिसलोहाला सोनेकरी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा, दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कुठेही. असं गोविंदबुवा टाकळीकर एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावसे पातला, तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहु असे. तैसानं मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा, म्हणून मोठ्यांचे मंदिर बंधू लागले नारीनर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारेला था, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी चराटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारे त्याने जावे पडून. खिंकाळी रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामास. श्रोते तया घोड्याच्या लोखंडाच्या साकड्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शयेला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा भितांचे धुक्कार होऊ लागले वृक्षांवरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुळे भक्षा धुंडीती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसुमो जिकडे तिकडे बंद झाले कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहज गती. जे जे कोणी द्वाड असेती त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती ईशान्येने भूमीवर. औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, देवी द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते, गणिगण गणात पोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्माच सत्य. मानू नको त्याप्रत निराळा त्या तोची असे. गिनात बोते, कोणी गणिगण गणात बोते, ऐसे आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावे. त्यासीनं आपले प्रयोजन आपणा कथेचे कारण, महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजन रूप साकडीने घोडा बांधून टाकीला. गोविंदबुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरचे वरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरील घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीपत, गोविंदबुवाच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत, हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसले चहू पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी, तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंदबुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित. मज लागी एधवा, समर्थाच्या सहवासे घोडा शांत झाला असे. जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थाच्या पायावरी गोविंदबुवाने अत्याधरी शिर ठेवली निर्धारी. अष्टभाव दाटले, मुखे करू लागले स्तवन, आपणच खरेच गजानन, विघ्नाचे करीतसा कंदन. याचा प्रत्यय आज आला, माझा घोडा द्वाड अति, सर्वही ज्याला भीती तेथेच आला, तर गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा. या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी, हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण, परीनं कोणी घेईया, मी फुकटही लागलो द्याया, परीनं कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया. हे झाले फार बरे, आम्हा कथा करायचे, घोडे पाहिजे गरीब साचे, घरा माझे धनगराचे नाही
अग कामाचा. ऐसा झाला प्रकार. घोडे झाले गरीब फार, जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोर याचा विचार काही करी, वागत जावे पहिला परी, त्रासन देई कवनाते. ऐसे त्याचे बोलून गेले निघून दयाघन, कृपा कटाक्षे करून पशुही जाणे आकडीला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंदबुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवाचा शेगावसी ठाऊक साचा, कोश अवघा घोड्याचा भीत होते त्याचे जण. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्याकरन, गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशाच येते आला, मुले बायका मळ्यात आहेत पहावा आवरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा. गोविंदबुवा त्याचे वदले, तुमचे म्हणणे मी ऐकले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी, त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान. आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी, चिंची खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला, चराटा वाजून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोळा घास मळ्यात होता विशेष, परीना लाविले त्यास तोंड घोड्याने एक आहे. पहा संताची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती. पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंदबुवानी समर्थाची. श्लोक. पृथ्वीवृत्त. अंचित्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकडे, असो खलही केवढ्या तव कृपे सोमाग्री वळे. ऊने पुढती ये तुझ्या खचित, रत्न चिंतामणी, शिरी सतत माझी या वरद हस्त ठेवा शनी. ऐशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून, घोड्याचा आपल्या घेऊन टाकले ग्रामकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हेत समर्थाच्या दर्शना. पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थाची प्रेम फार, तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शनागारानं, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासे, ऐसी बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. तै स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतरासी, विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपले भाषण करते आपण होऊन. खोटे पहा सर्वांशी, ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण. या तत्वा लागून न जाणते चांडाळते, द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करती आणि हात हलवीत येथे येते, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकाशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगत सच्चू गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला म्हणे तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊन चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले, तै महाराज बदलले त्या. आता शिळ्या गडीव्रत काहा उगा आणता उत, सार नाही किंवा यात. मीन हपापलो गांजाला, आता आणण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या, लबाडाचे न हेतू पुरती, ही खून गाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा, पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी गदान चुकवा नेम, 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानीपती, कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणा वयान विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजासी बंधून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझे भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळा पायी, परमभाविक होती पायी. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नीचा विचार एक, पौष मासी निगती देख, ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध सवे
हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मध तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामात तरी प्रत्येकी झोडी फिरवी खरी. त्या झोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापुर सोडी नवमीला साचार. कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती. पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरतर. शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजापुढे आनंदी स्वामीस जालनापुरी. वंधुनिया जांबनगरी जाये तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थाचे जन्मस्थान. पुढे दिवाऱ्यास येऊन वंदन करी गोदीला. पुढे बीड आंबेजोगाईचे मोहरी वेलेश्वर स्वामीचे. पट्ट शिष्य समर्थाचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नातेपोती शिंगणापूर वाई आणि सातारा असे जे गडाच्या पायथ्याशी. मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने. श्री स्वामी समर्थाकाराने खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा. दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. मागवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीवासी. आणि दुःखाश्रू लोचनासी शब्दन त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडाते तरी तेही कठीण दिसते. मज लागे दयाळा नेम चालला आजवर. आता पडू पाहे अंतर परमार्थाचे शरीर निकोप आधी पाहिजे. तरीच सर्व घडे काही. हे रामदासा माझी आई हे म्हणण्याची जरूर नाही. आपण सर्व जाणत असा. अशी प्रार्थना करून निजला शेष जाऊन. तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळ कृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसा न होई हताश. नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी. माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी. येईन मी नवमीला तुला द्याया दर्शन. हे माने प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले. कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थाच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला. दासबोधाचे वाचन रात्रीस हरिकीर्तन 2 प्रहरी ब्राह्मण भोज दुपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाच घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सवा सहाय्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहारा अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित गजाननासी पाहून या. म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी. तुमच्या दास नवमीसी द्वारे पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घराचे. बरे आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थाची. त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये ठाया. त्याचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे. ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुभाऊ साजरी उभी निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी. भाली त्रिपुड उबासाचा होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण भरते आले प्रेमाचे. ते श्रोते भले नयनी साचले आनंदाश्रू. तो सवेच दिसते गजानन त्याच्या नेत्रा कारण. कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुड शिरीचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन. अशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळाला से अंतरी कोडे काही चुम गेला. मग म्हणाले गजानन रामदासी प्रेमे करून. नको गांगरू देऊ म्हण तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भितरी राहील व येऊन मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दास नावमीस येईन मी बाळापुरा लागून. याचे स्मरण आहे का? त्या वचनांची पूर्तता करण्यास येथे आलो आता.
दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीररूपी व्रस्तास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस. ह्याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वासासी जीर्णानी तो पाही, ऐसा मुडीनं भ्रमिष्ट होई, चाल पाठी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात, एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकारा झाली, गजानन आल्याची ती भली, मंडळी धावू लागली दर्शन घ्यायास पायांचे. रामदासी अवघा दिवसभर करीत राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 पहर, स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराट प्रांती, संशय मुडीनं धरी चित्ती, तो धरिता बुडशील, मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनशती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी, मस्तकी ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराज आपली लीला मीना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन, नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली, अर्भकावरी कृपा केली, तेने धन्य झालो मी. आता काही दिवस राहा या बाळापुरास, हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, एक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईल मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोणा दिसले, क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो, भाविका व्रत हेची इच्छे दासगणो, शुभम भवतु श्री हरिहरापरणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9वा अध्याय समाप्त.